नमस्कार, आपण पाहता अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। जाऊ दे काही मानव नाही। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माझं खुलं आव्हान आहे। तर आम्ही रिंग रोडचे सगळे शेतकरी तुम्ही ठरवल्या भावाप्रमाणे तुम्हाला जमीन द्यायला तयार होतो। तुम्ही तुमचा जिल्हाधिकारी आणि नाशिक जिल्ह्यात शहरातल्या जेवढ्या शासनाच्या जागा आहे त्या रेटमध्ये आमच्या शेतकऱ्यांना खरेदी करून द्या। एकीकडे आमच्या जागा तुम्हाला देतो, दुसरीकडे तुम्ही आमच्या जागा आम्हाला द्या। आम्हाला काही वाद घालायचा नाही। जर कवडीमोल किंमत तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी करू शकत असाल तर तुमच्या जिल्हाधिकाऱ्याची आणि प्रशासनाचे जेवढे कार्यालय आहेत त्यांची जमीन विकण्याची ताकद सुद्धा आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। फक्त रेट समांतर ठेवा, ही मागणी आम्ही आज त्यांच्याकडे केली। नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक घालून द्या आणि आमच्या 5 मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्या। काही मोगम बोलतात, जिल्हाधिकाऱ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नाही। ते एकीकडे एक बोलतात, दुसरीकडे एक बोलतात। आता आमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलून ठेवलंय, 1:30 वाजेची वेळ दिली। आता तुम्हाला सांगतो 2:30 वाजता शिष्टमंडळ बाहेर उभं आहे। ही कोणती पद्धत आहे जिल्हाधिकाऱ्यांची? तुम्हाला चर्चा नाही करायची तर बोलावता कशाला आम्हाला? कशासाठी तुम्ही आमचा वेळ वाया घालवता? हे जिल्हाधिकारी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा दिशाभूल आणि विश्वासघात करू शकतात। त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीच्या भावात घेणार त्याच भावात त्यांचा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला